मी सुधीर परांजपे, इयत्ता 8वी. माझे नाव पायल विजय बाबला, इयत्ता 10वी. माझे नाव प्रांजली प्रकाश चौगुले, इयत्ता 9वी. संदीप कांबळे, इयत्ता 9वी. माझे नाव पाल संजय जोगम, इयत्ता 10वी. माझे नाव ईशान भास्कर आंबेडकर, इयत्ता 8वी. माझे नाव सिद्धेश संजय वाटले, इयत्ता 9वी. माझे नाव अर्जुन विजय शेकुलकर, इयत्ता 10वी. माझे नाव स्नेहा प्रमोद गुरव, इयत्ता 8वी. माझे नाव आयुष अरविंद पावसकर, इयत्ता 8वी. माझे नाव दास मधुकर राणे, इयत्ता 10वी. माझे नाव सोहम योगेश पुष्कर, इयत्ता 9वी. माझे नाव हिरण्य दीपक सोळे, इयत्ता 8वी. माझे नाव मीना मनोहर भाटले, इयत्ता 10वी. माझे नाव यश बनसोडे, इयत्ता 9वी. पहिली इंग्लिशची राऊंड आहे, त्याला 30 सेकंद. नंतर मॅथ्सची राऊंड आहे, त्याला 1 मिनिट. त्याच्यानंतर जनरल नॉलेजची राऊंड आहे, त्याला 30 सेकंद. मग सायन्सची राऊंड आहे, त्याला 1 मिनिट. अशा रीतीने वेळेचं होणार. सांगितलंय त्याप्रमाणे जर तुम्हाला उत्तर बरोबर मिळालं तर 10 मार्क, आणि जर तो प्रश्न शेजारच्या टीमला पासवून झाला म्हणजे नेक्स्ट टीमला, तर त्यांना 5 मार्क मिळतील. एकदाच प्रश्न पासवून होईल, नंतर तो ऑडियन्स कडे जाईल. ओके. आणि ऑडियन्स कडे जर सपोज 3च ऑप्शन असतील, यांनी उत्तर चुकीचं सांगितलं, बोनस वाल्यांनी चुकीचं सांगितलं, तर ऑडियन्सला ते जाणार नाही. 4च जर असेल तर ऑडियन्सला जाईल. 3चं उत्तर अर्थातच आपल्याला सर्वांना कळणार. ओके. पहिला प्रश्न विश्वेश्वर. ओके. Question 1. What is the plural of baby? Babies, babies, babies. Your time starts now. बी बेबी. बरोबर. Spelling book. Spelling book. Rakhande. Which word means the same as happy? Sad, joyful, angry. Time start now. Be joyful. Very good, very good. Time dash the start. On, in, at. Time start now. There. In the sky. Very good, very good. Choose the correct superlative form. Mount Everest is the dash mountain in the world. Time start now. Right? Good. ए टॉल. Wrong password. सी टॉलेस्ट. Very good. Very good. What is the other word for big? Time start now. Dhruva. कुठलं? Be huge. Very good. राऊंड नंतर विश्वेश्वर 50, राखणदेवी 20, नवलादेवी 40, जाकादेवी 25 आणि शेवटचं कोण? जांगळदेव 10. तेव्हा आता What is the opposite of noisy? Time start now. माईक दे.
हात वर कर. Opposite of noisy. हा, उभं राहा. व्हेरी गुड. पहिला प्रश्न त्यावर आहे. Choose the correctly spelled word. Friend, 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 friend. Correct Time start spelling. now. बी. Very good. Very good. Receive. Spelling of word receive. रिसिव्हचं स्पेलिंग बघायचंय. टाइम स्टार्ट नाव. ए. Very good. व्हेरी गुड. Family. टाइम स्टार्ट नाव. बी. Very good. व्हेरी गुड. Choose the correctly spelled word. I want to dash a new book. Your time start now. A. Very good. Very good. Cat heard dash paw. Time start now. The cat heard dash paw. कोणाला येतंय पटकन? Option number A. The cat hurts its Wrong. teeth. Correct. Correct. बोल ऑप्शन वाचून ना. It is. It is like it's. It's. Okay. Loud. Can you hear that loud? हा ती बोलली. तिने हात आधी वर केला. ऑप्शन सी. काय लिहिलंय त्याच्या पुढे? साऊंड. स्पेलिंग काय आहे साऊंडचं? Very good. व्हेरी गुड. ये पुढे. श्रावणी आपटे. शाबास. Please to see the dash set. ऑप्शन व्हेरी गुड. तुझं नाव सांगायचं. सानिका. सानिका आयर. आयर. नाव सावकाश सांगायचे. आता एक कोणाला येतं? The value of variable x in the equation 2x minus 3 equal to 7. टाइम स्टार्ट नाव. हे इक्वेशन सोडवायचं आहे. 2x minus 3 equal to 7. C5. Correct. अरे व्हेरी गुड. Has ₹15 more than Priya. Both of them together have ₹45. If Priya has ₹X, the equation has. रचनाकडे 15 रुपये प्रियापेक्षा जास्त आहे. रचना आणि प्रिया दोघींकडेही मिळून 45 रुपये आहे. प्रियाकडे X रुपये. तर हे जे सगळं आहे ते तुम्ही इक्वेशन मध्ये कसं लिहाल? टाइम स्टार्ट नाव. काही करा ना, वहीत पण लिहा.
ही गणित तुकडे तुकडे करून सोडवायची असतात. चला रचनाकडे 15 रुपये प्रियापेक्षा जास्त आहे. प्रियाकडे X आहे. मग रचनाकडे किती असणार? शेवटची सी बार पुढे ए ए बी हा बरोबर उदाहरण दिलं जरासं ते कठीण होतं असं मला वाटलं असेल पण ते कठीण नाहीये. नाव सांग तुझं. राज जोशी. हा मग असं Next राज question. थांबायचं आणि जोशी सांगायचं. Next. 5p minus 2 plus 7p into 5 if p is equal to 5. Expression दिलंय. Equation नाहीये. Expression दिलंय. 5p minus 2 plus 7p into 5. सी 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 वाचना पूर्ण सांगितलं. 198. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चाकाने What is the value of 97p into 0 plus 40p plus 5 if p is equal to 5? टाइम स्टार्ट नाव. अरे लिहा ना तुम्ही बघत का बसताय? चला D 205. व्हेरी गुड. तुम्ही कोणालाही now has rupees 750 consisting of notes of 10 and rupees 100. He has 2 extra notes of 100. Then rupees is correct. पहिली गोष्ट इथपासून सुरू करा. एक्स तिकडून आहे ना ते अंडरलाईन करायचे. 10 रुपयाच्या एक नोट्स आणि 10 रुपयापेक्षा 100 रुपयाच्या 2 नोट्स जास्त आहेत. म्हणजे 100 रुपयाच्या किती नोट्स असतील ते ऍड करायचे आणि मग इक्वेशन लिहायचे. D वाच काय दिले तिथे डीचे इक्वेशन वाच. करेक्ट. वाच इक्वेशन वाच. वाच वाच. X plus डी म्हणाली. डी डी म्हणाली ती म्हणूनच डी मी म्हणायला चुकलंय. म्हणून हा तुम्हाला ऍग्री. लवकर B बी इक्वेशन वाच. पूर्ण इक्वेशन वाच. 10x plus 100 into bracket x plus 2 is equal to 700. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एक्स नोट्स आहेत म्हणजे तुमच्याकडे हॅज हाईट 5 सेंटीमीटर, बेस 6 सेंटीमीटर. If a new right angle triangle is drawn, doubling the height, keeping the base same, 6 centimeter, height आहे 5 सेंटीमीटर. नंतर तो असा खेचला आणि डबल केली त्याचं म्हणजे 5 आणि 10 झाली तर एरिया किती टाइम्स इन्क्रीज? किती पटीने एरिया इन्क्रीज होईल?
डी 10 पटीने. 10 पटीने. हा, 10 नाही. ओके नेक्स्ट. नाही. हा A. 2 टाइम्स बरोबर. Base into weight. Right angle triangle PQR at sides. QR 6 centimeter and hypotenuse. कर्ण इकडे hypotenuse 12 centimeter आहे. What is the sum of the angle A and angle R? R and Kim angle R आणि angle A. तर आपल्याला sum टाइम स्टार्ट नाव. हे जरासं मध्ये C. हे जरासं मध्ये आणूया का? पासो. D. 120. D 120. B 105. Correct, very good. नाव सांगा कंबाईनचं मग आडनाव. 105 झालं कारण म्हणजे आर्यन दळवी. आर्यन दळवी. नेक्स्ट थँक्यू. and length 8 centimeter. It is converted to square with sides equal to length of the rectangle. How many times area of the square is bigger than area of the rectangle? Rectangle आहे आणि एक square आहे. टाइम जर रेक्टँगलची एरिया कॅल्क्युलेट करायची आहे, स्क्वेअरची कॅल्क्युलेट करायची आहे. हाऊ मेनी टाइम्स स्क्वेअर इज बिग? B. 4 times. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाउ दॅट साइड इज ट्रिपल्ड. 3 टाइम्स केले तर त्याची व्हॉल्यूम किती पटीने वाढेल? A cube has size 4 centimeter. If the side is tripled, how many times will its volume increase? टाइम स्टार्ट नाव. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. कुठला आहे? पटकन. ए ऑप्शन नंबर ए. च्या पुढे काय लिहिलंय? 3 टाइम्स. बोनस आहे तुम्हाला. तुम्हाला वेळ कमी आहे. पटकन. C 9 times. व्हेरी गुड. तू तीच मुलगी आहे. तुला एकदा मिळाला नाही मिळालं. साक्षी. साक्षी सोडिये. Has radius 3 meter. A playground has radius 9 meter. How many times area of playground is bigger than school ground? 3 meter. Playground आहे, बाहेर मोठं मैदान आहे, त्याचं रेडियस आहे 9 मीटर. तर स्कूल ग्राउंडची एरिया च्या किती पटीने प्लेग्राउंडची एरिया?
आता ती बघायचं चित्र ही सगळी चित्राचे प्रश्न आहेत सर्वेक्षण करायचं. स्टॉप टॉकिंग. विच इज द हार्डेस्ट नॅचरल फॉर्म ऑफ कार्बन? ग्रॅफाइट, कोल, डायमंड, फुलरनेस. Your time start now. The hardest natural form of carbon. C. Diamond. Very good. Very good. Protein, enzymes, nucleic acid, carbohydrates, what are the building blocks of protein? Protein कशाचं बनतं? एन्झाईम्सचं बनतं, न्यूक्लिक ऍसिड्सचं बनतं, कार्बोहायड्रेट्सचं बनतं का अमिनो ऍसिड्सचं? Nucleic acid. Nucleic acid. पासून C. Carbohydrates. B. पुढे काय लिहिलंय त्याच्या पुढे? ये पुढे. नाव सांग. सोमपापडी. प्रोटीन म्हटलं काय? त्यांना कळेल असं सांगायचं. मी मध्ये पडले. सोमपापडी. सोहम पापडी. आज नेहमी नाव सांगताना आधी स्वतःचं नाव सांगायचं, थांबायचं. The sound reflects back and we get fill in the blank, by dash. So all the hit असते त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिसिटी, echo, heat, the magnet. Sound reflects back. त्याला आपण काय म्हणतो? हा, दे तिला दे. D. Magnetism. B. Magnetism. Stop talking. C. Heat. C. Heat. Option number B. Echo. Nirja Shinde. The name of which organism covering yeast, mold and mushroom originates from Latin origin? Fungus, virus, algae, amoeba. हे सगळे जे दिलेले आहे ना हे कुठल्या जातीचे आहे? ओके, हे सगळे जे आलेले आहे त्याला काय म्हणतात इंग्लिश? फंगस म्हणतात, व्हायरस म्हणतात, आल्गे म्हणतात, या D. Amoeba. ही अमिबा. D. Amoeba. पास ऑन. A. Fungus. करेक्ट. करेक्ट. Look at the picture and tell us what gas is found after this reaction. Okay? इकडे कॅल्शियम कार्बोनेट आहे, इकडे लाईम वॉटर आहे. मग ह्याने कॅल्शियम कार्बोनेट हीट केलं आणि मग ते त्यामध्ये लाईम वॉटर आणि तिकडे तिसऱ्या ह्याच्यामध्ये कुठला तरी गॅस तयार होतो. तो कुठला गॅस तयार होतो? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड का हायड्रोजन? कुठला गॅस तयार झाला या एक्सपेरिमेंट मध्ये? मला चित्र नीट बघायचं आहे. एका टेस्ट ट्यूब C. Carbon dioxide. व्हेरी गुड. gave the answer to the question why giraffe have long necks. कुठला तरी एक सायंटिस्ट आहे त्यांनी म्हटलं की जिराफची उंचमान या कारणामुळे झाली. हे कोणी शोधून शोधून काढ. चार्ल्स डार्विन, अल्फ्रेड वॉले, जॉन बॅप्टिस्ट लमार्क का ग्रेगर मेंडेल?
A. D. 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 Wrong. Pick out the amphibian from the following: bat, frog, shark, and butterfly. Bat, frog, shark, and butterfly. Amphibian कोण आहे? हा चार आहे. Be a frog. बरोबर. Very good. लाईटचा रे आहे तो पहिला आशेवर पडलाय आणि परत उलट जातो. नंतर दुसऱ्या चित्रामध्ये लाईटचा रे येतोय ग्लास स्लॅब मध्ये वाकडा होतो जरा, पुन्हा बाहेर जातो आणि आणखीन वाकडा. तर या दोन फिनॉमिनाला काय म्हणतात? चला वेळ संपत आली. पहिला रिफ्लेक्शन. हा, पहिल्याला रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन आणि दुसऱ्याला व्हेरी गुड. इंटरेक्शन. इंटरेक्शन. इंटरॅक्शन. इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये ह्या दोन चित्रांपैकी एक इलेक्ट्रिक मोटर आहे आणि एक जनरेटर आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर कुठली? फिगर फिगर 2. Name the reaction due to which some connector become brown. इकडे ना अशा साखळ्या लावलेल्या आहेत बघा, काही ब्राऊन झालेल्या आहेत, काही अशा नॉर्मल आहेत. ऑक्सिडेशन, कंप्रेशन, न्यूट्रलायझेशन, वेपरायझेशन काय आहे? D. Combustion. सर्किट दाखवले दोन. तर आता पहिलं सर्किट बघितलं तर इकडे दोन दिवे आहेत. हा स्विच आहे तो उघडा आहे आणि ते असं सर्किट कम्प्लीट होतं. इथून सर्किट दाखवलंय त्याच्यामध्ये दोन भाग आहेत. पहिला दिवा आहे तो वरच्या सर्किटून जातोय, दुसरा दिवा आहे तो स्विच. पहिला प्रश्न आहे की किती दिवे लागतील. पहिले आणि दोन्ही मिळून म्हणजे ए मधला एक दिवा लागेल, बी मधला एक दिवा लागेल. हे फर्स्ट A1 B1. दोन्ही मधले दोन्ही दिवे लागतील. दोन्ही मधले दोन्ही दिवे लागतील. तिसरं ऑप्शन आहे की पहिल्या मधले दोन दिवे लागतील, दुसऱ्या मधले लागणारच नाही. आणि चौथा ऑप्शन आहे पहिल्यामध्ये काही लागणार नाही पण दुसऱ्यामध्ये एक तरी दिवा लागतो. सांग किती झालं? काय केलं? बरोबर आहे. पुढे काय दिलं ते वाचायचं. सी कार्बोहायड्रेट नाही, क्लोरोफिल काय आहे? क्लोरोफिल. बरोबर आहे तुझं उत्तर. ज्ञानेश्वर नामदेचं मराठी भाषांतर कोणी केलं? संस्कृत मध्ये होती ती मराठीत कोणी लिहिली? बोला. चला वेळ 10 सेकंद उरली.
आवाज बंद झाला नाही तर मी सर्वांना बाहेर काढणार आहे. पटकन 1 सेकंड. डी रामदास. डी रामदास. ए ज्ञानेश्वर. Correct. Who said आधी कोंडाळेंचं लग्न मग माझ्या रायबाचं? देशपांडे, संत दादोजी कोंडे. तानाजी मालुसरे. Very good. शाबास. Who was Rani of Jhansi during the revolt of 1857? Rani Durgavati, Rani Lakshmibai, Rani Ahilyabai, Rani Chennamma. बी राणी लक्ष्मीबाई. शाबास. First school of girls in Maharashtra. Abai Phule, Tarabai Shinde, Jijabai. बी सावित्रीबाई फुले. Correct. Good eye तुम्हाला? Good eye ना? Maharashtrian social workers started Bhudan movement. महात्मा गांधी. भूदान मुवमेंट कोणी सुरू केली? चला तुमची वेळ सुरू झाली आहे. सी गोपाल कृष्ण गोखले. नाही. बी विनोबा भावे. बरोबर. बोनस मार्क. Next round. He is best known for his work with people suffering from which disease? बाबांची ओळख कोणत्या आजारावरती काम करण्याविषयी आहे? कॅन्सर, लेप्रोसी, ट्युबरक्युलोसिस का पोलिओ? चला 10 सेकंद झाले. कॅन्सर. बी लेप्रोसी. बरोबर. Very good. State Indian Constitution. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, B.R. आंबेडकर, लाला लजपत राय. संविधान कोणी ड्राफ्ट केलं? ड्राफ्ट म्हणजे ते एका ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते, पण मुख्य होते त्या कमिटीचे. तर ते कोण होते? महात्मा गांधी होते, जवाहरलाल नेहरू होते, B.R. आंबेडकर होते. सी बी आर बरोबर. Very good. Who is known as Missile Man of India? C.V. Raman, Abdul Kalam, Homi Baba, Vikram Sarabhai. अब्दुल कलाम. कुठे फोटो त्यांचा? इकडे कुठे फोटो आहे बघा, आहे इकडे. कुठे आहे बघा. त्यांच्यामुळे आपण फर्स्ट इंडियन वुमन विथ ऑलिम्पिक सिल्वर मेडल. हे कदाचित तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल, पण ह्याच्यामध्ये जे सगळ्यात तुम्हाला ओळखीचं वाटतंय ते नाव सांग. पी.व्ही. सिंधू, मेरी कॉम, गन्ना मल्लेश्वरी आणि सैना नेहवाल. ऑलिम्पिक सिल्वर मेडल. ऑलिम्पिक नावाची स्पर्धा असते, जागतिक स्पर्धा असते, आणि तिकडे वेगवेगळ्या देशातले येतात स्पर्धक आणि स्पर्धा करतात. सी कन्नम मल्लेश्वरी. ए पी व्ही सिंधू. व्हेरी गुड. Very good. Flying Sikh. मिल्खा सिंग, पी.टी. उषा, धनराज पिल्ले, सुनील गावस्कर. Flying Sikh. सी मध्ये सुनील गावस्कर दिलंय. मिल्खा सिंग, पी.टी. उषा, धनराज पिल्ले, महाराष्ट्र. Flying Sikh. मिल्खा सिंग, पी.टी. उषा, धनराज पिल्ले, सुनील गावस्कर. यांच्यापैकी कोणाला फ्लाइंग सिख असं म्हणतात? चला शेवटची 10 सेकंद. डी सुनील गावस्कर. हे बघ, फ्लाइंग सीख म्हणजे समन बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक मेडल.
सांगा इंडियन वुमन बॉक्सर. लोकांना 15 सेकंद उरले. चला लवकर. रवीना बरोबर मेरीकॉम विकतलरी पीटी उषा. डी पीटी उषा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. टीम 1 विश्वेश्वर 70 मार्क. राखणदेव 37 मार्क. टीम 3 नवलादेवी 60 मार्क. टीम 4 जाकादेवी 60 मार्क. टीम 5 चांगळदेव 30 मार्क. म्हणजे 1 नंबर आला विश्वेश्वर.